पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, गेल्या 6 दिवसापासून काही वैयक्तिक कारणामुळे व्हिडिओ करू शकलो नाही, त्यामुळे आपले व्हिडिओ अपलोड झाले नाहीत. परंतु इथून पुढे आपले व्हिडिओ, आपले भाग रोज अपलोड होतील. ते आपण जरूर पाहावेत, ऐकावेत अशी आपणा सर्वांना विनंती आहे. मंडळी, आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: नको वासना विषयी वृत्ती रूपी, पदार्थी जडे कामना पूर्व पापी, सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पनेचा लेश तोही नसावा. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थ भगवत भक्ती करत असताना किंवा परमार्थ साधना करत असताना आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टीची आपल्याला खबरदारी घ्यावी लागते, कोणत्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं, हे या श्लोकामधून सांगतात. समर्थ म्हणतात की हे मना, तुझ्या ठिकाणी जी असणारी पूर्वसंस्कारांनी, पूर्वजन्माच्या अनेक त्या ठिकाणी संस्कारांनी लिप्त झालेली जी वासना आहे मनाच्या ठिकाणी, ती वासना विषय रूपानं, वृत्ती रूपानं विषयाच्या ठिकाणी जडलेली असते. म्हणजे कसं, वासना ही सूक्ष्म आहे. वासनेचं आपल्याला नेमकं स्वरूप सांगता येत नाही. किती सूक्ष्म असेल तर उदाहरण देताना असं सांगतात की त्या ठिकाणी एखादं वडाचं झाड हे आपल्याला प्रत्यक्षात किती मोठं दिसतं, परंतु त्या वडाच्या झाडाचं बीज जर आपण बघितलं तर ते अतिशय मोहरी एवढं, तिळा एवढं लहान असतं. त्या तिळा एवढ्या लहान बीजापासून तो मोठा वटवृक्ष निर्माण होत असतो. तशी वासना ही मनामध्ये सूक्ष्म रूपानं वास करत असते. ती कधी फोपावते, त्याला विषयांचं खत पाणी कधी मिळतं आणि ती वृत्ती रूपानं कधी फोपावते हे आपण सांगू शकत नाही. म्हणून समर्थ साधकांना सांगतात की बाबांनो, तुम्हाला जर परमार्थ करायचा असेल तर ह्या गोष्टीकडे जरूर लक्ष द्या की वासना जी आहे त्या वासनेचाच बिमोड करायला आपण शिकलं पाहिजे. वासना अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची शिल्लक राहू नये असा प्रयत्न साधकांनी केला पाहिजे. परंतु ही गोष्ट इतकी सोपी नाही आहे. जितकं बोलणं सोपं आहे तेवढं करणं फार कठीण आहे. कारण मागे आपण उदाहरण पाहून आलेलो आहे की जडभरत राजा सर्व संघ परित्याग करून, ज्याच्या राज्याचं वर्णन करताना माऊलीने आता म्हणले की 18 भार वनस्पती, फुले फळे ओळती, 22 त्या पोकरणी नदीगंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. म्हणजे 12ही महिने ज्याच्या राज्यामध्ये सर्व प्रकारची फुलं, सर्व प्रकारची फळं ही अतिशय संभार त्या ठिकाणी वृक्षांना सर्व फळाफळांचा लागायचा, असं समृद्ध राज्य. 12ही महिने सर्व तलाव, नद्या, विहिरी ही पाण्याने तुडुंब, अमृतासारख्या पाण्याने तुडुंब भरलेले वाहत असायचे, असं ज्याचं राज्य आहे. ज्याच्या राज्यामध्ये एकच नव्हे तर हजारो कुलस्त्रिया राणी म्हणून ज्या राजाची सेवा करण्याकरता सदैव तत्पर असायच्या, इतकं सुख उपभोगाचं असणारं हे वैभवाचं राज्य. परंतु त्या राज्याचा त्याग करून तो वनामध्ये गेला. कशा करता? मोक्षप्राप्ती करता, ईश्वर प्राप्ती करता, जीवनाची कृतार्थता करून घेण्याकरता म्हणून वनाला गेला. परंतु तिथं गेल्यानंतर जो प्रकार घडला की एका हरणाच्या पाडसावरती त्याचं प्रेम जडलं, त्याच्यावरती मन त्या ठिकाणी बसलं आणि मृत्यूसमयी त्या हरणाच्या ठिकाणी मनाची वासना गुंतून राहिली. पुढे त्याला हरणाचा जन्म प्राप्त झाला. आपल्याला कथा आपण मागे बघून आलेलो आहोत. तेव्हा वासना ही अशी जीवाला घातक असणारी आहे. म्हणून महाराजांनी असं म्हणले की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पुढील जो जन्म असतो ती वासना कुठं गुंतून राहते त्याच्यावरती पुढचा जन्माचा त्या ठिकाणी आपल्याला भोग घ्यावा लागतो, जन्माला यावं लागतं, असं शास्त्र आपलं सांगतं. म्हणून समर्थ सांगतात की या बाबतीत आपण सजग राहिलं पाहिजे. परमार्थ करत असताना हळूहळू वासना अंतःकरणातली जी आहे ती कमी कमी होत आली पाहिजे. आणि शेवटचा एक क्षण असा येतो की त्या क्षणी निर्वासन अशा प्रकारचं मन आपलं झालं पाहिजे.
वासनारहित मन झालं पाहिजे. आणि अशा निर्वासन मनाने जर आपण या ठिकाणी देहाचा त्याग केला तर त्याला मोक्ष म्हणतात, मुक्ती म्हणतात, सायुज्य म्हणतात. हे जीवाला प्राप्त होत असतं. म्हणून नको वासना विषयी वृत्ती रूपे असं समर्थ सांगतात. 5 विषय आहेत. त्या 5ही विषयाच्या ठिकाणी वृत्ती रूपाने ही वासना मनामधून जागृत होऊन त्या ठिकाणी कार्य करत असते. तिच्यावरती नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. हे खरं परमार्थाचं वर्म आहे. म्हणून परमार्थ हा बाह्यांगानं किती जरी केला तरी अंतःकरणामध्ये त्याचा जर अंश उतरला नसेल तर तो परमार्थ हा तितकासा फलद्रूप होत नाही. दगडापेक्षा वीट मऊ या नायानं बाह्यांगाचा परमार्थ हा योग्य आहे, परंतु तो अंतःकरणात उतरणं जास्त महत्वाचं आहे. आतून त्याचे बदल आपल्याला दिसून आले पाहिजेत, आपल्या अनुभवाला आले पाहिजेत, तर आपण काही एका पायरीने पुढे चढलो आपल्याला असं म्हणता येतं. म्हणून नको वासना विषयी वृत्ती रूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे. ह्या वृत्तीतून कामना निर्माण होते. कामना म्हणजे एका प्रकारचा काम आपण ज्याला म्हणू, ज्याला इच्छा म्हणू आपण. माणसाच्या अनेक पदार्थावरती इच्छा जडत असतात, अनेक पदार्थावरती मन जात असतं. हे कशामुळे घडतं तर महाराज म्हणतात पदार्थी जडे कामना पूर्व पापे. पूर्व पापाच्या योगानं त्या पदार्थावर त्या माणसाचं मन त्या ठिकाणी जडत असतं. ह्याचं जर आपल्याला उदाहरण पाहायचं असेल तर मंडळी व्यवहारामध्ये आपण पाहतो की काही माणसाला काही पदार्थ आवडतात, काही पदार्थ आवडत नाहीत. काही माणसाला चांगलं आवडतं आणि वाईट आवडत नाही. काही माणसांना वाईटच गोष्टी आवडतात पण चांगल्या आवडत नाहीत. असं का घडतं तर समर्थाने त्याचं कारण पूर्व पापाशी जोडलेलं आहे. उदाहरण आपल्याला पाहता येईल मंडळी. एखाद्या मनुष्याला मांस इतकं आवडतं, मांसाहार इतका आवडतो की त्या पदार्थांचं नाव घेतलं की त्याच्या तोंडामध्ये लाळ सुटायला तयार होते, लाळ निर्माण होते. तो लाळ घोटतो त्या मांसाहारी पदार्थाचं नाव नुसतं कानावरती पडलं तर, आणि ते कधी खाईन कधी खाईन कधी खाईन असं त्याला होतं आणि तेच पदार्थ तो सतत खात असतो. याच्या विरुद्ध दुसरा एखादा मनुष्य आहे, त्याच पदार्थाचं नाव त्या माणसासमोर नुसतं नाव जरी घेतलं तरी त्याला पोटात मळमळल्यासारखं होतं, उलटी आल्यासारखं होतं. ते पदार्थ डोळ्यांनी त्याला बघावं असे वाटत नाहीत. खाणं हा तर खूपच लांबचा विषय झाला. का असं घडतं? दोन्ही माणसंच आहेत, दोघांनाही विषयाचा अनुभव तेवढाच आहे, परंतु एखाद्या माणसाला त्या पदार्थाची लाळ मनामध्ये निर्माण होते, लाळ घोटतो तो. एखाद्या माणसाला त्याचा तिरस्कार वाटतो. हे असं का? तर त्याचं उत्तर असं आहे की हे पूर्वसंस्काराने घडत असणाऱ्या या गोष्टी आहेत. म्हणजे आता जरी तो मनुष्य एखादा मनुष्याच्या जन्मामध्ये आला असेल, परंतु पूर्वजन्मामध्ये मागचे अनेक जन्म यामध्ये तो अशा प्रकारचा हिंसर प्राणी किंवा मांसाहारी प्राणी अशा जन्मामध्ये तो असला पाहिजे की तेच त्याचा आहार असतं, तोच पदार्थ तो खाऊन जगलेला असतो आणि त्या पदार्थावरती त्याचं मन बसलेलं असतं. जन्म माणसाचा मिळाला काही चांगल्या कर्मामुळं, परंतु पूर्व संस्कार जे आहेत वासनेनं निर्माण झालेले मनावरचे, ते संस्कार जात नाहीत. म्हणून जन्माला मनुष्याचा जरी आला तरी खाणं जे आहे ते हिंसर पशूचं अशा प्रकारचं असतं. हे पदार्थी जडे कामना पूर्व पापे. पूर्व पापाने त्याच्या मनाचे संस्कार असे झालेले असतात. याच्या विरुद्ध बघा, तो जो जीव आहे तो आत्ता कुत्र्याच्या जन्माला आलेला आहे किंवा बैलाच्या जन्माला आलेला आहे. काही करत असताना काही चुका त्याच्या हातून झाल्या असतील, काही दोष झाले असतील, परंतु सगळे संस्कार त्याचे खराब नाही आहेत, संस्कार चांगले आहेत. पण एखाद्या चुकीमुळं कुत्र्याचा जन्म मिळाला असं आपण धरून चालू, बैलाचा जन्म मिळाला, परंतु असे काही कुत्रे ऐकण्यात आहेत, अशी काही बैला ऐकण्यात आहेत की ते एकादशी दिवशी अन्नाला स्पर्श करत नव्हते, एकादशीला अन्नच खात नव्हते. असे काही संत महात्म्यांच्या घरामध्ये कुत्र किंवा बैल असे होते, अशा आख्यायिका ऐकण्यात येतात. याचं कारण काय तर पूर्वजन्माचे असणारे संस्कार आहेत. काही दोषामुळे त्यांना त्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो, त्याला नाईलाज आहे. मग अशी आपण जड भरत राजाचं उदाहरण पाहिलं. इतका चांगला राजा असताना सुद्धा थोडी चूक झाली आणि तिथं त्याचा घोटाळा झाला. असं काही महात्म्यांच्या बाबतीत, काही पुण्यपुरुषांच्या बाबतीत होत असतं. परंतु
त्याचे संस्कार जागृत असतात. त्या संस्काराप्रमाणे काही कुत्री कीर्तनामध्ये मध्ये येऊन कीर्तनकाराच्या समोर ऐकत बसलेले असतात. आपण म्हणतो त्यांना काय कळतंय, परंतु त्यांना कळतं का न कळतं हा विषय महत्वाचा नाही, पण पूर्वसंस्कार त्याचे असतात की जाऊन कीर्तनाला ऐकायला बसत होते ते मागच्या जन्मात, म्हणून आता थोडा वेळ का वेळेला येऊन बसतात. ते पूर्वसंस्कार आहेत. आणि बाकीची काही कुत्री असतात की कीर्तनाला निघालेल्याच्या अंगावर भुंकत जातात, त्याचा लचका तोडतात. ही पण कुत्रीच आहेत. असे प्रकार जे असतात आपल्याला प्राण्यांच्या मध्ये बघायला मिळतात. याचं कारण आहे की त्याचे पूर्वसंस्कार आहेत. म्हणून पदार्थी जडे कामना पूर्व पापे असं म्हटलेलं आहे. पूर्व पापामुळं त्या पदार्थाविषयी त्या मनुष्याची वासना तशी तशी होत असते. त्याचा निश्चित अर्थ असा की मनुष्याचा पूर्वजन्म कोणता होता हे त्याच्या आताच्या वागणुकीवरून निष्कर्ष काढता येतो. आताची त्याची वागणूक काय आहे, पूर्वसंस्कार घेऊन तो जन्माला आलेला असतो, त्यावरून त्याचा निष्कर्ष आपण काढू शकतो. हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून समर्थ म्हणतात की वासना ही अंतःकरणातली कमी करत करत आणली पाहिजे. पदार्थाच्या ठिकाणी म्हणजे विषय भोगाच्या वस्तूंच्या ठिकाणी कामना, आपली जी इच्छा निर्माण होते ती कशामुळे होते याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि ती कमी करत आणण्याचा प्रयत्न करणं हे माणसाचा खरा मोठा अभ्यास आहे परमार्थातला. हा अभ्यास मनुष्याला करता आला पाहिजे. आणि म्हणून समर्थ सांगतात की हे सगळं करण्याकरता, हे सगळं साध्य होण्याकरता मनुष्यानं साधनेतला महत्वाचा भाग आहे तो केला पाहिजे. कोणता? सदा राम निष्काम चिंतित जावा. समर्थ म्हणतात श्रीरामाचं चिंतन सदा निष्काम अंतःकरणानं करत राहावं. कामनारहित, वासनारहित भगवत चिंतन मनुष्याला करावं. कोणत्याही हेतून करू नये. कोणत्याही फलप्राप्तीच्या अपेक्षेनं भगवत चिंतन परमार्थ मनुष्यानं करू नये. कधी तो निष्काम पद्धतीनं जर केला तर त्याचं विशेष फळ मनुष्याला प्राप्त होत असतं. म्हणून भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्माला फार महत्व सांगितलेलं आहे. अर्जुनाला भगवान म्हणतात तू कर्म कर पण निष्काम कर्म कर. म्हणजे त्या कर्माचा बरा वाईट जो होणारा परिणाम आहे, बरं वाईट जे होणारं फळ आहे ते सगळं माझ्या ठिकाणी तू त्या ठिकाणी समर्पित कर, माझ्यावरती ते सोपव आणि तू ते कर्म कर. हे अर्जुनाला जे भगवंतांनी सांगितलं त्याचं नेमकं कारण हेच आहे की भगवान म्हणतात की निष्काम कर्माला विशेष महत्व परमार्थामध्ये दिलेलं आहे. म्हणून सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पनेचा लेश तोही नसावा. मनाच्या ठिकाणी कोणत्याही कल्पनेचा मनामध्ये लेशही असता कामा नये. कल्पनेबद्दल आपण मागे बोलून आलोय बऱ्याच वेळा की मन हे कल्पना करण्यामध्ये सतत व्यस्त असतं. आता एक कल्पना मनात येते, पुढच्या क्षणी दुसरीच कल्पना मनात येते, ती सोडून देतं, तिसऱ्याच कल्पनेच्या मागे मन लागतं. असं जसं चित्रपटामध्ये एकामागे एक चित्र येत जातात त्या पटावरती, तसं मनपटावरती या कल्पनेचे तरंग एकामागे एक उमटत जात असतात. परंतु समर्थ म्हणतात की परमार्थाच्या साधनेला लागल्यानंतर त्या कल्पनेचा लवलेश सुद्धा त्या मनपटावरती राहता कामा नये. इतका अभ्यास मनुष्यानं करावा. ही गोष्ट एकदम साध्य होणं शक्य नाही. याला प्रयत्ने रगडिता वाळूची कर त्यातून तेलही गळे असं जे समर्थांनी म्हटलेलं आहे त्या पद्धतीनं हळूहळू ढाळे या पद्धतीनं या गोष्टीपर्यंत मनुष्य जाऊ शकतो. ही सामान्य असणारी गोष्ट नाही, उच्च कोटीची अवस्था परमार्थातली समर्थांनी या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. ही एकदम जरी शक्य नाही झालं तरी कणाकणाने आपण त्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न मात्र करू शकतो. जेवढं शक्य होईल तिथपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करावा. आणि समर्थांनी सांगितलेल्या या उक्तीप्रमाणे आध्यात्मिक आनंदाच्या आपण अवस्थेपर्यंत नक्की एक दिवस जाऊ, यांच्यात कुठलीही शंका घेण्याचं काही कारण नाही. तेव्हा असं चिंतन समर्थांनी या श्लोकामध्ये केलेलं आहे. मंडळी, आपल्याला चिंतन आवडलं का ते जरूर कळवा, आपल्या प्रतिक्रिया द्या. आणि या चॅनलवरती जर आपण नवीन असाल, पहिल्यांदा ऐकत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोचवा. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.